हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षा गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी याच्यासाठी एक कॅल्क्युलेशन ट्रिक आपण पाहूया. समजा प्रश्न अशा पद्धतीने आपल्याला दिलेला असेल की 1 ते 50 मधील समनैसर्गिक संख्यांची बेरीज किती. म्हणजे 1 ते 50 मध्ये एकूण नैसर्गिक संख्या 50 आहेत, पण त्यामधल्या फक्त समसंख्यांची बेरीज म्हणजे समनैसर्गिक संख्यांची बेरीज जर आपल्याला पाहिजे असेल तर त्या संख्या निम्म्या होतात. म्हणजे 1 ते 50 मध्ये एकूण नैसर्गिक संख्या 50 आहेत, त्यातल्या सम 25 असणार आहेत आणि विषम 25 असणार आहेत. आपल्याला त्या सम 25 ज्या संख्या आहेत त्यांचीच फक्त बेरीज करायची. मग ती बेरीज करायला आपण काय करणार, तर सगळ्यात अगोदर सर्वात लहान नैसर्गिक संख्या समनैसर्गिक संख्या 2 आहे, त्याच्यानंतर 4, त्यानंतर 6, 8 अशा पद्धतीनं शेवटची समनैसर्गिक संख्या 50 मिळेल या रेंजमध्ये. या सर्व संख्यांची आपल्याला बेरीज करायची. मग इथं प्रत्येक संख्या घेऊन आपण बेरीज करत बसलो तर त्याच्यामध्ये वेळ आपला बराचसा जातो. तर त्याच्यासाठी एक सिंपल ट्रिक आपण इथं वापरू शकतो. ती ट्रिक अशी आहे की बेरीज जी आपण काढतो सगळ्या नैसर्गिक संख्यांची, म्हणजे समजा 1 ते 50 मधील सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला करायची असेल तर सूत्र काय, सगळ्यात पहिल्यांदा पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणिले ह्या एकूण नैसर्गिक संख्या 50 आहेत. हे सूत्र 1 ते 50 मधील सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्यासाठी आहे. आपल्याला त्यामधल्या फक्त सम नैसर्गिक संख्यांची बेरीज पाहिजे. मग त्या पद्धतीनं हा फॉर्म्युला थोडासा तिथं बदलायचा आहे. म्हणजे इथं आपण काय घेतलं की पहिली नैसर्गिक संख्या, आता ज्या संख्यांची बेरीज पाहिजे 2, 4, 6, 8, 50 पर्यंत, त्यामधली पहिली नैसर्गिक संख्या किती आहे तर 2. इथं 2 लिहूया. अधिक शेवटची नैसर्गिक संख्या आहे 50, त्याला 2 न भागायचं जसं इथं भागले. आणि आता फक्त गुणाकार करताना थोडासा बदल इथं आपण असा करायचा की ह्या सर्व संख्या ज्या आहेत 1 ते 50 मध्ये 50 नैसर्गिक संख्या होत्या म्हणून आपण इथं 50 न गुणलं. पण आता ह्या ज्या समनैसर्गिक संख्या आहेत ज्यांची आपल्याला बेरीज करायची आहे त्या 50 नाहीत तर त्या निम्म्याच आहेत, म्हणजे 25. त्याला गुणायचं 25. तर थोडासा बदल ह्या मेन सूत्रामध्ये आपण केलेला आहे. आता हे जर आपण सोडवलं तर आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल 50 अधिक 2 उत्तर मिळेल 52/2 गुणिले 25. मग 2 न जर भाग घालवला तर 26 चा भाग जाईल. 26 गुणिले 25 आपल्याला उत्तर मिळेल 25 150 हातचे 15, 25 50 आणि 15 65. उत्तर मिळेल 650. याचा अर्थ 1 ते 50 मधील सर्व सम नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला मिळेल 650.